सूत्र 153. प्रवृत्तौ जायते रागो निवृत्तौ द्वेष एव हि निर्द्वंद्वौ बालवद् भीमा नेवमेव व्यवस्थितः. प्रवृत्तीमुळे राग अर्थात आसक्ती आणि निवृत्तीमुळे म्हणजे त्यागामुळे द्वेष निर्माण होतो. म्हणून बुद्धिमान पुरुष द्वंद्वमुक्त असणाऱ्या बालकाप्रमाणे सरळ आणि स्वाभाविक जीवन जगतो. नाथ सांगतात, प्रवृत्ती म्हणजे आसक्ती आणि निवृत्ती म्हणजे त्याग दोन्ही जाणीवपूर्वक असेल तर त्यात अहंकारपूर्तीच मूळ असते. ती द्वेषमूलक असते. त्यात निर्व्याज भाव नसतो. बालकामध्ये आणि बालकभाव असणाऱ्या ज्ञानी माणसात ही निर्व्याजताच असते. बालकामध्ये अहंकार, अहंकाराची पूर्ती, आसक्ती, विरक्ती, विकार, द्वेष इत्यादी द्वंद्व निर्माण करणाऱ्या भावना नसतात. तो अत्यंत सहजपणे आणि स्वाभाविकरित्या जगत असतो. बाल्यावस्थेत तो आपल्या आत्मरूपाशी अधिक निगडीत असतो. त्यामुळे तो आत्म्यासारखाच सरळ, स्वाभाविक, द्वंद्व, द्वेष, अहंकार रहित असतो. आत्मज्ञानी माणूसही असाच आपल्या आत्मरूपाशी, निज चैतन्याशी संलग्न असतो. त्यामुळे तोही त्याच बालभावात अत्यंत सहजपणे व्यवहार करत असतो. प्रवृत्ती निवृत्तीच्या कृत्रिम द्वंद्वात तो अडकत नाही. प्रवृत्तीतील आसक्ती, स्वीकार आणि निवृत्तीतील विरक्ती, त्याग यातून तो मुक्त झालेला असतो. खरं तर मुक्तच असतो. त्याला मोक्षाची सुद्धा आसक्ती नसते. कारण आसक्ती निवृत्तीतून मुक्ती हाच मोक्ष हे त्यानं जाणलेलं असतं. म्हणूनच बालभावात बालकाप्रमाणे सहज भावात राहणं महत्त्वाचं आहे. ते आत्मज्ञानी माणसाचं लक्षण आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी म्हणतात. बालभावातील द्वंद्वरहित अवस्था महत्त्वाची हे लक्षात घ्यावं. ती सहजावस्था व्हावी.